बस बस एकच बस बस बस. तू पण बस जेवायला. नाही नको काकू, मी नंतर बसते. अगं आता सगळ्यांना वाढलायच ना, एकत्र बस तुम्ही सुरू करा, मी जेवते. चला रे सुरू करा जेवायला. काकू, इंद्रा कुठे? इंद्रा बहुतेक वर असेल. मुक्ते जा बोलवून आण ना त्याला. दादू, ए दादू, आई बोलावते. काय झालं आई? अरे जेवायचं नाहीये का तुला? नाही नको. भाऊजी काय झालं, तुम्ही जेवत का नाही आहात? भूक नाहीये मला, जरा पोटात गडबड आहे. अगो बाई हो का? मग गोळी देऊ का तुला? आहे माझ्याकडे. हो द्या द्या, बरं वाटेल त्याला. नाही नाही, गोळी नको, म्हणजे मी गोळी घेतलीये. तुमचं चालू द्या. वा 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 आई, काय मस्त जेवण झालंय ग. आमटी, आळूवडी, खीर, क्या बात आहे. भारीच एकदम. स्वयंपाक मी नाही केलाय, दीपिकाने केलाय. दीपिकाने बनवलंय? क्या बात आहे दीपिका, तुझ्या हाताला चव आहे. एक नंबर. थँक्यू. काय रे, काय झालं? हे ते काही नाही, भातामध्ये खडा आला ना. हो ना कार्तिक? भात? आता चपातीच खातोय. काय दीपू, तुझं आजकाल लक्षच नसतं ग. सासूबाई, आजकाल दीपूचं कशात लक्षच नसतं. भात मी लावला होता. सासूबाई, तुम्ही ना माझ्या हातचं जेवून बघा, दीपूच्या हातचं विसरून जा. ए सानू, काय बनवलंस तू? पापड, पापड तळलेत मी. पापड? पापड तर मागच्या उन्हाळ्यात काकूने बनवले होते. हो हो, आठवलं मला. हो ना, आणि वाळत घालता घालता मला उष्माघाताचा झटका येऊन मी मरणारच होतो. अरे पण तिने पापड तळलेत. मग पापड तळणं पण एक कला आहे, कला. खा खा पापड खा. भाऊजी बसा ना, तुम्ही असे किती वेळ उभे राहणार? नाही, असू द्या. तुम्ही सगळे पोटभर जेवा, मी जाऊन झोपतो. अरे हळू ना. जाऊ दे काकू, त्याला बरं नाही ना. जा तू जा. कार्तिक, काय चाललंय तुझं? किती आवाज. कार्तिक, ठीक आहे. गळा धरलाय माझा. कोणी? गळा धरलाय म्हणजे घसा खराब झालाय माझा तुझे तेलकट पापड खाऊन. 4-4, 5-5 तेलकट पापड खायला घातलेस तू मला जबरदस्तीने. तुझं ना कार्तिक माझ्यावर प्रेमच नाही उरलंय. असं का बोलतेस? मग काय, बघ ना, खाली दीपूच्या जेवणाचं एवढं कौतुक केलंस तू, आणि माझं थोडं म्हणून नाही रे. 2 शब्द माझ्याबद्दल चांगलं बोलला असता तर तुझं काही बिघडलं असतं का? मला ना भीती वाटायला लागली. कसली? त्या तळलेल्या पापडात ना मला माझं भविष्य दिसायला लागलंय. म्हणजे? काही नाही बेबी, आता एक लक्षात ठेवायचं,
सगळ्या साळगावकरांच्या समोर ना फक्त माझं कौतुक करायचं, म्हणजे ते पण सगळे माझं कौतुक करतील ना. एकतर ती दीपू इथे का राहिली माहित नाही. तुझ्या आईने का तिला इथे थांबवून घेतलं मला काय माहित. आणि एवढंच आहे ना तर स्वयंपाक शिकून घे ना चांगला. हे मी इथे काय स्वयंपाक करायला आली आहे का माझ्या सासरी? बेबी, मी इथे फक्त तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी आली. हे बेबी, उद्या आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, हळदी कुंकू आहे. त्यासाठी ना मला नवीन कानातले घ्यायचे. मला 10,000 रुपये दे ना. किती? 10,000. एका स्टेशनला 80 रुपयात मिळतात. हे मी रस्त्यावरचं काही वापरत नाही बरं का. मी फक्त ब्रँडेड आणि ओरिजिनल वापरते सगळं. आणि काय रे, तू लग्नाच्या आधी एवढ्या बाता मारत होता, मोठा बिझनेस आहे वगैरे वगैरे. सानू, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. कार्तिक, मला काही माहित नाही. मला 10,000 रुपये उद्या सकाळी पाहिजे म्हणजे पाहिजे. उद्या सकाळी सकाळी जाऊन मस्त नवीन कानातले घेऊन येते. पण त्याआधी ना या दीपूला इथून हकलवायला हवं. इथे पण सगळे तिचंच कौतुक करतायत. काय आईसाहेब, झाल्या का सुनबाई बरोबर गप्पा मारून? सानिका बरोबर आणि गप्पा? नाही नाही, मी त्या सुनबाई बद्दल बोलत नव्हतो. मी आपल्या भावी सुनबाई बद्दल बोलत होतो. अच्छा, दीपिका बद्दल बोलताय तुम्ही? खूप छान मुलगी आहे हो दीपिका. आपल्या इंद्राचा आणि दीपिकाचा एकत्र जोडा खूप छान वाटेल. खरं सांगू, ज्या दिवशी दीपिका या घरात सोनबाई म्हणून येईल ना, त्या दिवशी या घराला घरपण येईल. बाबू काका, माझी तीच इच्छा आहे. मी तर किती दिवस झाले वाट बघते या गोष्टीची. त्याची वाट बघतेस आई? आणि कसली? तुझ्या आणि दीपिकाच्या लग्नाची वाट पाहत आहेत आईसाहेब. झालं तुझं सुरू परत? काय रे, सारखं सारखं झालं का सुरू? पाहिलं ना बाबू काका, माझी लाख इच्छा असली ना तरी याने मनावर घ्यायला पाहिजे ना. मग इंदिरा काय म्हणतात आईसाहेब? घ्या आता मनावर. हो, पण खरं सांगू इंदिरा, मगाशी किचन मध्ये मी आवरावर करत होतो तर दीपिका न बोलावता धावून आली माझ्या मदतीला. आज खूप मदत झाली तिची घरात. तुझा उसवलेला कुर्ता कुठे? काय माहित नाही. माहित नाही ना? जाऊन बघ जा. दीपिकाने तो शिवला सुद्धा. खरंच? खरंच. खरं सांगू का तुला इंद्रा, मला ना दीपिकाला काही सांगायची गरजच वाटत नाही. ती आपल्या घरात आली ना की सगळं आपलंसं करून घेते. ती आपलीच आहे असं वाटायला लागतं मला. खरं तर इंद्रा, दीपिका आपल्या घरात सून म्हणून यावी हे नियतीच्या मनात होतं. म्हणून तिच्या पावलाने माप ओलांडलं गेलं. दीपिका आपल्या घरात आली ना की मला असं वाटतं की मी सगळ्या जबाबदारीतनं मुक्त झाले. देवाकडे एकच प्रार्थना आहे माझी, लवकरात लवकर या दोघांचं लग्न व्हावं आणि दीपिका या घरात सून म्हणून यावी. आणि माझी खात्री आहे, एकदा दीपिका या घरात आली ना की आपलं अख्खं घर अगदी आनंदाने भरून जाईल. इंदिरा, लगीन गाईचं बघ रे बाबा आता. बाबू काका, चला आता मी झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. आई, दीपिका मॅडम कुठे आहेत? मला काय माहिती, तुझं तू बघ. आणि काय रे, तुझं पोट खराब होतं ना, बरं आहेस का? हो, आपलं म्हणजे नाही. बरं मग झोप जाऊन, दमला असशील ना सकाळपासून. हो. जा जाऊन झोप. हो, जातोय. गुड नाईट. गुड नाईट.
उपाशी आहे ना सत्तू हाताळून मस्त घोरतोय. मी जेवलो काय किंवा नाही जेवलो काय कोणालाच काही फरक पडत नाहीये. दीपिका मॅडम सुद्धा अशा कशा वागल्या माझ्याशी. एकदा सुद्धा म्हणाला नाही जेवायला या म्हणून. साधा मेसेज पण नाही केला. जेवून घेऊ का? नाही नको. दीपिका मॅडम सुद्धा जेवल्या नाहीयेत. पण त्या जेवल्या असतील तर खाली जाऊन बघायला हवं. सगळी भांडी धुतली आहेत. जेवण सुद्धा संपलंय आणि हे एकच खरकट ताट उरलंय म्हणजे नक्कीच दीपिका मॅडम सगळ्यात शेवटी जेवल्या असणार. कशा वागू शकता तुम्ही दीपिका मॅडम? जेवण करून आता मस्त झोपल्या देखील असतील. गार्डन मध्ये या दीपिका मॅडम. भूक लागली आणि गोट्याबाईकडे जायचं रिकव्हरी. अरे बापरे दीवार आहे बीच में टर्न मारो टर्न. अरे सत्तू अरे तू आत्ताच तर झोपला होतास ना तू. मग गोट्याबाईकडे जायचं रिकव्हरीला पनवेलला जायचंय. ट्रॅफिक लागेल वाटेत. जरा भूक लागली. सत्तू मला पण भूक लागली. जा जाऊन झोप जा. भूक लागली इंद्रा. गोट्याबाईकडे जायचं रिकव्हरीला ट्रॅफिक लागेल पनवेलला. मला भूक लागली. तू बेडरूम मध्ये जाऊन आता झोप. उद्या जाऊ आपण. तुझं पोट कसं आहे? माझं पोट चांगलं आहे सत्तू. मला अंडा बुर्जी खाऊ नको. पोट खराब होईल. मला भूक लागली. सत्तू मला मॅडम कडे जायचंय. नाही मी जातो पनवेलला जातो. गाडीवर बसलो. चल गाडी सुरू झाली. गोट्याबाई मी आलो. गोट्याबाई सावकाश. हे बघ पोचलो आपण. हा सत्तू हळू हळू. अरे सत्तू गोट्याबाई. हो मी रिकव्हरी करतोय आता. हा सत्तू मी आलो इथे. झोप आता. शांत झोप. मला एकट्याला सोडून जाऊ नको. मला भीती वाटते. सत्तू अरे मी आहे ना इथे. हा हे बघ माझा हात असाच धरून ठेव. नीट धरून ठेव. मी वसुली करतोय. झोप. भाऊजी तुम्ही? हो घाबरले ना मी. सॉरी सानिका. कुठे घाईत निघालाय का तुम्ही? नाही मी ते तुमचं पोट दुखत होतं ना. आराम करा ना. हो पण आता बरं वाटतंय. तुम्ही औषध घेतलं का? हो. कुठे राहिला इंद्राजी? भाऊजी इतक्या रात्री मेसेजवर कोणाशी बोलताय? काही नाही. भाऊजी मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. आता बोलू का? वेळ आहे ना? नाही म्हणजे बोल ना सानिका बोल. मी म्हणत होते की उद्या आपल्याकडे पूजा आहे. हळदी कुंकू आहे. तर सगळं छान व्हायला हवं. हो ना? हो सगळं छान होईल सानिका. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. जा जाऊन आरामशीर झोप ना तू. भाऊजी माझी झोपच तर उडाली हो. ते काय झालं ना भाऊजी, मी या घरात नवी नवरी म्हणून आली आहे तर खरं, पण माझ्या मनासारखं या घरामध्ये काहीच होत नाहीये. सानिका नेमकं काय झालंय? ते काय ना भाऊजी, उद्या आपल्या घरी हळदी कुंकवाला ज्या बायका येणार आहेत त्यांना आपल्याला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचंय. बरोबर? बरोबर. मग तर सासूबाई असं म्हणत होत्या की चांदीचं काहीतरी देऊयात. पण भाऊजी जर आता आपली परिस्थिती आहे तर मग हात अखडता का घ्यायचा ना. मी म्हणत होते की हळदी कुंकवाला आलेल्या बायकांना ना आपण सोन्याचं काहीतरी देऊया. ठीक आहे, मी त्याचं काय ते बघतो. तू जाऊन आरामशीर झोप. भाऊजी तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? तुम्हाला काही घाई आहे का? कुठे जायचंय का?
काय झालं? काही नाही, ते डास झालेत घरात. भाऊजी तुम्ही प्लीज वर जा आणि आराम करा. सानिका मी जातो, तू जाऊन छान आराम कर आता. नाही तुम्ही आधी जा प्लीज. मी जातो, तू जाऊन झोप. मला पाणी हवंय. पाणीच ना, मीच येते. सानिका अगं मी घेतो ना किचन मधून पाणी, तू जाऊन झोप. नक्की ना? हो, हे काय चाललोच आहे मी. मॅडम काय झालं? मी रागवली आहे तुमच्यावर. किती वेळ लावला तुम्ही इथे यायला? आता इथे कोणी पाहिलं असतं मला तर किती प्रॉब्लेम झाला असता माहितीये ना? हो पण मी आता उगाच कारण देऊ नका. एक तर तुम्ही जेवला नाहीयेत ना, मग मी सुद्धा जेवले नाही. तुम्ही खरंच नाही जेवला? हो, आणि आता जेवण संपलंय आणि मला खूप भूक लागली आहे. मॅडम असं काय करता? मी सॉरी, मी तुमची मस्करी करत होतो. मॅडम हे पहा, अशा रागावू नका तुम्ही. मी एक काम करतो, बाहेरून काहीतरी घेऊन येतो. तुम्हाला खरंच असं वाटलं तुम्ही उपाशी असताना मी जेवेन? काय करत होतास? काही नाही ग. कार्तिक खरं खरं सांग. हे सानू, अगं डोकं नको फिरू ग. कार्तिक मला काही माहित नाही. मला कानातल्यासाठी 10,000 रुपये हवेत म्हणजे हवेत. अगं 10,000 कुठून आणू मी? मला माहित नाही, कुठूनही आण, मला हवेत कार्तिक. तर काय तुझ्यासाठी चोरी करू का मी? शहाणा बनतोयस का तू? या आधी जे गिफ्ट दिलेस ते चोरीच्या पैशांनी दिलेस. मला काही माहित नाही. मला ते कानातले हवेत म्हणजे हवेत. अगं सानू ऐक. यांच्यासाठी सगळं सोपं झालंय. ते असे भांडतायत आणि हे क्षण वाया घालवतायत. पण मला मात्र तुमच्यासोबतचा प्रत्येक क्षण स्पेशल बनवायचा. चला आपण जेवून घेऊ. सॉरी मॅडम, माझ्यामुळे तुम्हाला असं इतका वेळ इथे वाट बघावी लागली. लग्नानंतर पण आपलं असंच असणार आहे मॅडम. सतत काही ना काही अडचणी येतील. आपल्या घरात माणसंच इतकी आहेत. इंद्राजी, मी या माणसांसकटच हे नातं स्वीकारलंय आणि ही सगळी माणसं आहेत म्हणूनच तर ह्या घराला घरपण आहे. आणि तुम्हीच म्हणता ना, आपण दोघे एकत्र असू तर काहीच अशक्य नाही.